दुनिया में सुनाई दे उसे कहते हैं खामोशी, जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं। ये जो दीवारों का सुराख है साहब, ये जो दीवारों का सुराख है, चाइना, अमेरिका, पाकिस्तान साजिशों का हिस्सा है, मगर हम इसे अपने घर का रोशनदान कहते हैं, अपने घर का रोशनदान कहते हैं। नमो मातृभूमि जिथे जन्म लेमी, नमो मातृभूमि जिथे जन्म लेमी, नमो आर्य भूमि जिथे वाड लेमी, नमो मातृभूमि जिथे जन्म लेमी, नमो आर्य भूमि जिथे वाड लेमी, नमो कर्म भूमि जिये जाच कामी, पडो देह माझा नमामि नमामि, पडो देह माझा नमामि नमामि. Good morning one and all. Myself Siddhi Santosh Patil, studying in standard 11, and today standing in front of you all to speak few words on Republic Day of India. पॅट्रिऑटिझम, राष्ट्रभक्ती म्हणजे नेमकं काय? तर महाराज आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. जेव्हा तान्हाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं स्वप्न स्वतःच्या खांद्यावरती घेतात, ती होती खरी राष्ट्रभक्ती. राष्ट्रभक्ती म्हणजे कोणती खूप मोठी व्याख्या नाहीये, तर नेशन फर्स्ट सेल्फ लास्ट ही भावना आहे. कित्येक लढाया लढून, कित्येक बलिदान देऊन, कित्येक आहुत्या चढवून अखेरीस आपल्या भारत देशाच्या पदरी स्वातंत्र्य पडले. स्वातंत्र्य या शब्दाचे महत्व फक्त तीच व्यक्ती जाणू शकते ज्या व्यक्तीने कधी पारतंत्र्य भोगले, ज्या व्यक्तीने कधी गुलामगिरी सहन केली. स्वातंत्र्याचे महत्व शब्दात सांगता येणार नाही, इतके मोठे आहे. आपण सर्वच जण खरं तर खूप नशीबवान आहोत की आपल्या पदरी स्वातंत्र्य पडले. आपण कधी गुलामगिरीच्या बेड्यांच्या हातात पडलो नाही, आपण कधी गुलामगिरीच्या बेड्यांच्या हातात पडलो नाही. जेव्हा 1962, 65 आणि 71च्या युद्धात ज्या स्त्रियांनी आपलं कुंकू गमावलं, त्या स्त्रियांच्या घराची अवस्था काहीशी अशी होते की मांग का सिंदूर गया प्यार भी भरपूर गया, मांग का सिंदूर गया प्यार भी भरपूर गया, नन्हे नन्हे नौनिहालों की लंगोटियां चली गई, छोटी छोटी बेटियों की चोटियां चली गई, बाप की कमाई गई भाई की पढ़ाई गई, बाप की कमाई गई भाई की पढ़ाई गई, ऐसा एक विस्फोट हुआ पता ही चला नहीं. आपके लिए तो एक आदमी मरा है साहब, आपके लिए तो एक आदमी मरा है साहब, मगर मेरे घर की तो रोटियां ही चली गई, मेरे घर की तो रोटियां ही चली गई. वाले हालात पैदा हो जाने पर जब एक माँ अपने बेटे को सरहद पर दुश्मनों की धज्जियां उड़ाने के लिए भेजा करती थी, तब उसे पत्र लिखकर कहा करती थी कि पुत्र मेरे ना घबरा जाना, एक इंच भी पीछे ना हटना, चाहे इंच इंच कट जाना, चाहे इंच इंच कट जाना. आपल्या भारत देशाला ना सोन्याची चिडिया म्हटलं जातं. का बरं? तर त्या काळी तरी आपल्या भारत देशासारखा समृद्ध आणि कृषीप्रधान देश नव्हता हो. म्हणूनच कदाचित ब्रिटिशांना सुद्धा आपल्या भारत देशातून पावलं बाहेर टाकताना त्रास झाला असावा. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण ते कोणापासून हो? फक्त ब्रिटिशांपासून. धर्मभेदापासून नाही, जातीभेदापासून नाही. ते कार्य तर अजूनही चालूच आहे, ते कार्य तर अजूनही चालूच आहे. शेवटी जाता जाता इतकंच म्हणावंसं वाटतं कि मेरा भारत देश महान था, महान है और महान रहेगा. मेरा भारत देश महान था, महान है और महान रहेगा. अगर मन में होगा हौसला बुलंद तो पाकिस्तान भी जय हिंद कहेगा, पाकिस्तान भी जय हिंद कहेगा. और पाकिस्तान ही क्यों, सारा जहान जय हिंद कहेगा, सारा जहान जय हिंद कहेगा. थैंक यू. जय हिंद, जय भारत.